नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने मागितला जातीभेदाचा अहवाल. मागील वर्षातील भेदभावांच्या घटना रोखण्यासाठी कोणती पावले उचलली याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील शिक्षण संस्थांना दिलेले आहे. शिक्षण संस्थांना येत्या 31 जुलैपर्यंत हे अहवाल सादर करायचे आहेत. विद्यापीठ आणि इतर शिक्षण संस्था अशा सगळ्यांनाच हे अहवाल द्यावे लागणार आहेत. शिक्षण संस्थांमध्ये जातीवर आधारित कोणताही भेदभाव केला जाऊ नये यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने याआधी विविध सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केलेली आहेत. अशा प्रकारच्या भेदभावाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी शिक्षण संस्थांनी काय उपाययोजना केल्या याची विचारणा देखील केलेली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांना त्यांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी शिक्षण संस्थांनी त्यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे का, असेही आयोगाने विचारलेले आहे. देशभरातील शिक्षण संस्थांना आयोगाने जातीय भेदभावासंदर्भातील विविध मुद्द्याबाबत पत्र पाठविलेले आहे. शैक्षणिक सत्र 2023-24 या काळात विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांकडे किती तक्रारी आल्या आणि त्यापैकी किती सोडविल्या गेल्या याचीही माहिती मागविलेली आहे. या संस्थांनी द्यावी लागणारी अशी ही माहिती विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांनी आपापल्या ठिकाणी जात आधारित भेदभावाबाबत अंतर्गत कक्ष स्थापन केले आहे का किंवा नाही याचीही माहिती विद्यापीठांना 31 जुलैपर्यंत सादर करायची आहे. शिक्षण संस्थांमधील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा जाती आधारित भेदभाव करू नये. त्याचप्रमाणे भेदभावासंदर्भात तक्रारी आल्यास त्या संवेदनशीलतेने सोडवण्यात आल्या आहेत काय, असे देखील आयोगाने म्हटलेले आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.